तर पुणे मनपा रणधुमाळी जी आहे ती सध्या पाहायला मिळते, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या दाट शक्यतेनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। शरद पवारांनी नेहमीच संधी दिली, पक्षानं खूप काही दिलं, मात्र पुरोगामी विचारांसाठी राजकीय वाटचाल सुरूच असेल, जगतापांनी ही भूमिका घेतली आहे। प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर खासदार सुप्रिया सुळे उद्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत। पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयामध्ये उद्या सकाळी 10 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत जे आहेत ते सुप्रिया सुळेंनी दिले। शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल। सुप्रिया सुळेंच्या बोलण्याचा अर्थ युतीच्या बाजूने आहे। अजितदादांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही। पुण्यातील जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते नाराज, भाजपाकडून कमी जागा मिळत असल्याने शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। भाजपाकडून अवघ्या 12 ते 15 जागा शिवसेनेला देणार असल्याची चर्चा। उद्यापर्यंत जागा वाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात। भाजपा कोर कमिटीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। ज्या जागांवर एकमत नाही त्यावर होणार चर्चा। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर होणार। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव। पुण्यात दोन्ही राष्ट्रवाद्यांनी काँग्रेससोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय। सुनील तटकरेंची माहिती। मोठा भाऊ म्हणून 70% जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार। पुण्यातील जागा वाटपावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया। दरम्यान पुणे महानगरपालिका मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। पुण्यात माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांचा भाजपामध्ये प्रवेश। निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना शहरात शून्यावर। 2017 मध्ये निवडून आलेल्या 22 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक पक्षात शिल्लक राहिला नाही। तर आता बोयात महापालिकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या। नाशिकमधील महायुतीचा पेच मुख्यमंत्र्यांनी सोडवला। लवकरच शिवसेना भाजपा युतीची घोषणा होणार। शिवसेनेची 45 जागांची मागणी, भाजपाकडून 25 ते 30 जागांचा प्रस्ताव। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजन आणि दादा भुसेनमध्ये बैठक। सकारात्मक चर्चा, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक। आगामी पालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा। प्रचाराचा रोडमॅप ठरवत निवडणुकीची तयारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा। मंत्रालयात जवळपास 15 मिनिटं चर्चा। नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अंतर्गत शीतयुद्ध सुरू असलेल्या या दोन नेत्यांचं मनोमिलन होणार का, असा प्रश्न विचारला जातो। ठाण्यात महाविकास आघाडीच्या फॉर्म्युला ठरलेला आहे, सूत्रांनी ही माहिती दिली। उद्धव ठाकरेंची शिवसेना 50 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 45 जागा लढणार। मनसेला 25 जागा तर काँग्रेस युतीत आल्यास त्यांना देणार 15 जागा, सूत्रांची माहिती। नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, भाजपच्या माजी नगरसेवकांची भेट घेत गणेश नाईकांकडे मागणी। युती झाल्यास मोठी बंडखोरी होईल, माजी नगरसेवकांनी दावा केल्याचा सूत्रांची माहिती। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपासंदर्भात बैठक संपन्न। शिवसेनेत भाजपला 35 ते 42 जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका। 87 जागांवरती काँग्रेसची तयारी पूर्ण, सूत्रांची माहिती। लवकरच स्वतंत्र लढण्याची काँग्रेसकडून घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महाजनांसोबत दुसऱ्या भेटीदरम्यान नाशिक पालिकेसंदर्भात चर्चा झाली। चर्चा न करताच महाजन निघून गेल्याच्या प्रश्नावरून नरहरी चिरवाळांची प्रतिक्रिया। तर निवडणुका ज्या वेळेला घोषित झाल्या त्यानंतर घडामोडींना वेग आलेला आहे। अशाच टॉप 9 घडामोडी ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका, महाविकास आघाडी एकत्रित लढणार। MIM आणि वंचितनं सोबत यावं, त्यांचं स्वागत आहे, मुझफ्फर हुसेन यांचं वक्तव्य। नागपूर महानगरपालिकेसाठी अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता। महायुतीत राष्ट्रवादी असणार की नाही याचा निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून प्रचाराला सुरुवात।
नाशकात चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकली महायुती. 122 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेची 40 ते 45 जागांची मागणी, अजितदादांच्या राष्ट्रवादीची 20 ते 25 जागांसाठी मागणी. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजपासमोर मोठा पेच. जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजपा शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब. युती संदर्भात भाजप आणि शिवसेनेची प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी सोबत चर्चेनंतर महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीसाठी भाजपा नेत्यांना फोन करतो. आम्ही 4 वेळा बैठका घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आतापर्यंत काही निष्पन्न झालं नाही. संजय शिरसाट यांचं युतीवरून भाजपाकडे बोट. तर तुमच्या मनात काय दडलं माहीत नाही, पण तुमची भाषा योग्य नाही. संजय केनेकरांचा पलटवार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. 18 प्रभागांमधील जागा वाटपाबाबत एकमत, तर उर्वरित 11 प्रभागांसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती. ठाण्यामध्ये गुंड मयूर शिंदेचा भाजपात प्रवेश. संजय केळकर, निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी. दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश थांबवला होता, मात्र मंगळवारी रात्री मयूर शिंदेचा भाजपामध्ये पक्षप्रवेश. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीत मनसे सहभागी. 10 ते 12 जागांवर तिढा. अजून लवकरच यादी जाहीर करू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कळमकर यांची माहिती. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. शिंदेंसह रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळेंच्या प्रचाराची धुरा जी आहे ते सांभाळणार आहेत.